वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आता 16व्या श्लोकाकडे वळतो आता पण. म्हणजे आधी या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंखाचा ध्वनी केला आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवलाय. नंतर भीमाने पौंड्रम नावाचा शंख वाजवायचं वर्णन झालं. आता उरलेल्या रथी महारथीने जे शंखाचं वादन केलेलं आहे त्याचं वर्णन करतोय संजय 16व्या श्लोकामध्ये. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको. आता याच्यात फार तपशिलात वर्णन केलेलं नाही, त्याने फक्त शंखाचं नाव आणि महारथीचं नाव सांगितलं. पण आता युधिष्ठिर त्याला दोन विशेषण वापरलीत, कुंती पुत्र वापरलाय आणि राजा पण वापरलाय. यात पहिले युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम हे सगळे कुंती पुत्र आहेत आणि नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी खास कुंती पुत्र या शब्दाचा उल्लेख त्यांनी केलाय, पण त्याला राजा म्हटलंय. तसं पाहिलं गेलं तर पहिले इंद्रप्रस्थचा तो राजा होताच. जेव्हा निम्म निम्म राज्य वाटलं होतं, त्या पांडवांचं राज्य इंद्रप्रस्थला होतं, त्याचा तो राजा होताच त्यावेळेला. पण नंतर ते राज्य गेलं वगैरे सगळं झालं. पण आता पुन्हा तो या युद्ध जिंकल्यानंतर राजा होणार आहे असं संजयला म्हणायचंय. आणि संजय सुद्धा मनाने पांडवांच्या बाजूलाच होता आणि त्यालाही माहित होतं कौरवांचा पक्ष अन्यायाचा आहे, अधार्मिक आहे, त्या अन्यायाचा पराभव होणार आहे, न्यायाचा धर्माचा विजय होणार आहे, हे त्यालाही कल्पना होती. म्हणून त्याचा उद्देश त्यांनी केला की बाबा हा राजा आहे, ते पुढे होणारा पण राजाच आहे, अशा अर्थाने त्यांनी राजा शब्द वापरलाय. आणि त्याने जो शंख वाजवला त्याचं नाव अनंत विजय आहे म्हणून आहे. आणि नंतर मग नकुल आणि सहदेव दोन राहिले पांडव. नकुल हा सहदेव दोघांनी सुघोष मणी पुष्पक, नकुलाच्या शंखाचं नाव सुघोष नाव मणिपुष्पक होतं. तेवढंच त्याच्यामध्ये उल्लेख केलाय, बाकी तपशील काय दिलेलं नाही जास्ती. पुढच्या श्लोकात आणखी नाही इतर रती महारथींचीच नावं आलेली सगळी. 17व्या श्लोकामध्ये आहे काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः. आता इथे शंखाची नाव पण नाही त्याच्यात, नुसतीच वीरांची. काशी राजा, आपल्याला आठवत असेल काशी राजाची मुली अंबिका आणि अंबालिका या विचित्र वीराला दिल्या होत्या. नंतर ते सगळा ते इतिहास आहे सगळा, मग तो काशी राजा आहे. ते अंबिका अंबालिकाचे पुत्र म्हणजे धृतराष्ट्र आणि पंडू, त्यांचे मुलं म्हणजे कौरव आणि पांडव. म्हणजे काशी राजा हा पणजोबा झाला बघा सगळं. तो पण ह्या युद्धामध्ये होता, अर्थात तो पांडवांच्या बाजूने होता. तसा तो काशी राजा. नंतर शिखंडी तो महारथा, शिखंडीला महारथा म्हटलेले. महारथी म्हणजे 10,000 सैन्याचा प्रमुख आणि 10,000 सैन्याशी एकटा लढू शकण्याची क्षमता असलेला असा तो महारथी होता. नंतर धृष्टद्युम्न आता सेनापतीच. नंतर विराट राजा, ज्या राज्यामध्ये पांडव अज्ञातवासात होते विराटाच्या राज्यामध्ये, तो विराट राजा पण होता. सात्यकी होता. हे सगळे अपराजित राजे आहेत, म्हणजे कुठे पराजित झालेले नाहीत असे सगळे राजे आहेत. या सगळ्यांची नावं दिलेत या श्लोकामध्ये. फक्त पुढे आणखीन नावं दिलेत पुढच्या श्लोकात 18व्या श्लोकात सुद्धा. द्रुपद राजा, द्रौपदेयश्च म्हणजे द्रौपदीचे पुत्र, 5 पुत्र द्रौपदीचे, तिची नावं मागच्या वेळी मी सांगितली होती मागच्या. सर्वशः पृथ्वीपते म्हणजे सगळे पृथ्वीपते म्हणजे राजेच, पृथ्वीचे मालक म्हणजे राजे अशा अर्थाने म्हटलंय त्यांनी. नंतर सौभद्रश्च महाबाहू, सौभद्रा म्हणजे सुभद्रेचा पुत्र म्हणजे अभिमन्यू, त्याला महाबाहू म्हटले. तो महाभाऊ होता म्हणजे काय, अजानुभव होता. ज्याचे हात सरळ उभं राहिल्यानंतर गुडघ्यापर्यंत पोचतात त्याला अजानुभव म्हणतात. म्हणजे गुडघ्यापर्यंत हात पोचणारे हात. श्रीरामांचे पण अजानुभव होते हात, ह्या अभिमन्यूचे पण होते. आणि अभिमन्यूच्या नावामध्ये पण थोडा अर्थ आहे. अभि म्हणजे कशाला न घाबरणार, आणि मन्यू म्हणजे रागीट. आता रागीट हे विशेषण सामान्य माणसाकरता त्रासदायक आहे, नको आहे, पण योद्ध्याला त्याची आवश्यकता होती आणि म्हणून ते गुण, तो त्याचा गुण असा मानला जायचा अभिमन्यूचा.
आणि न घाबरणार होता. आपल्याला माहिती की नंतर त्याने चक्रव्यूहात प्रवेश केला, बाहेर कसं पडायचं माहित नाही, तरी प्रवेश केला होता न भीता. आता ठीक आहे, कौरवांच्या सगळ्या रथी महारथी एकत्र येऊन त्याचा वध केला, हा भाग पुढचा आहे, कारण त्याला परत यायचा रस्ताच माहित नव्हता. तर तो सोबत तिथे होता. असं सगळ्यांनी शंखान दगमू पृथक पृथक, या प्रत्येकाने आपापले आपले शंख वाजवले, असा त्याचा अर्थ या ठिकाणी केलेला आहे. आणि पुढच्या श्लोकात मला सगळ्या ध्वनीचा परिणाम दिला. हे सगळं वाद्य, सगळे शंख वाजले. पण एक लक्षात घ्या, सगळ्यांनी शंख वाजवले. कौरवांच्या सेनेत मगाशी म्हणून आले की भीष्माने शंख वाजवला, पण बाकीच्याने सगळे भेरी, ढोल, सगळे वाद्य वाजवले. याच्यातनं काय दिसते की तिकडं काही एकवाक्यता नाही, प्रत्येक आपल्याला पाहिजे तसं करतोय. आणि पांडवांच्या सेनेत एकवाक्यता आहे की भगवान श्रीकृष्णाने शंख वाजवला, सगळ्यांनी शंखच वाजवले, इतर वाद्य वाजवले नाही. पण त्या शंख वाद्याचा इतका प्रचंड नाद झाला, त्याचं वर्णन 19व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत, नभश्च पृथ्वींचैव तुमुलो वेणुनादयन. नभ म्हणजे आकाश आणि पृथ्वी दोन्हीमध्ये ते दणाणून सोडलाय, असं त्यांनी म्हटलं याच्यामध्ये, की तो आकाशात घुमलाय आवाज, आणि पृथ्वीलावर त्याची व्हायब्रेशन झाली सगळे या सगळ्या शंखनादाची. आणि याचं काय झालं, धार्तराष्ट्राणाम हे सगळे धृतराष्ट्राची मुलं, म्हणजे कौरव सगळे हृदयानी व्यदार आहेत, त्यांची हृदय विदीर्ण झाली. त्या आवाजाचा परिणाम होतो बघा, लक्षात घ्या. आपण टीव्हीवर बरेच वेळा सिरियल बघताना बघतो की एखाद्या प्रसंग दाखवायचा असेल तर त्यात ध्वनी दिला जातो, त्या आवाजाचा परिणाम जास्ती होतो. मग तो गंभीर असेल, खिलाडू वृत्तीचा असेल किंवा भयानक असेल. नटाच्या चेहऱ्यावर थोडंफार दिसतं, पण प्रत्यक्ष आवाजामध्ये जास्ती परिणाम होतो. तसा आवाजाचा परिणाम खूप होतो. म्हणून ह्या सगळ्या ध्वनीचा परिणाम एवढा झाला की सगळ्या कौरवांची, म्हणजे कौरव सैन्याचीच म्हणायला हरकत नाही, हृदय वितीर्ण झाली की आपल्याला काही खरं नाही. कारण कसं एक त्यांनाही माहीतच होतं नाही सगळं, की आपली अन्यायाची बाजू आपला पराभव होणारे कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनी गृहीत धरलेलंच होतं. अन्यायाची बाजू होती, आणि त्यामुळे जे अन्याय असताना थोडे घाबरलेले असतातच, आणि त्यात असा आवाज झाला. म्हणून संजयने वर्णन केलंय की हृदय विदीर्ण झाले, म्हणजे धक्का छातीला धक्का बसला एकदम त्यांच्या, की आता कसं होणार आपलं, आपला काही विजय होण्याची शक्यता नाही, हे त्यांच्या लक्षात आलं या ठिकाणी. असं हे वर्णन आहे. ठीक आहे, आपण आता थांबूया. पुढे मग आता प्रत्यक्ष अर्जुनाचा श्रीकृष्णाचा संवाद आहे पुढच्या श्लोकापासून. तर आपल्याला 20वा श्लोक बघायचा आहे. पण पाहिलं की सगळे नाद झाले, शंखध्वनी इतर सगळं झालं. पांडवांच्याकडच्या पण सगळ्यांनी आपापले शंख वाजवलेत. शंख वाजवलं की खरं म्हणजे युद्ध सुरू व्हायला पाहिजे, पण झालेलं नाही युद्ध सुरू अजून. तर ते काय झाले पुढे त्याचं वर्णन संजय करतोय. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आह महीपते. मग अर्जुन म्हटला, अर्जुन वाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन्ही श्लोक एकदम घेऊ आपण जरा. त्याच्यात कपिध्वजाचं वर्णन केलंय. अर्जुनाच्या ध्वजावर, रथावरती जो ध्वज होता त्या ध्वजावरती मारुतीचं चिन्ह होतं. हे साक्षात मारुतीच त्या ध्वजावरून अर्जुनाचं रक्षण करत होता असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून त्यांनी कपिध्वज हा शब्द वापरला त्यांनी. आणि मग अर्जुनाने तेच म्हटलं की अर्जुनाने पाहिले सगळे कौरव समोर काय आहेत ते, आणि त्याची प्रतिक्रिया काय आहे महत्वाची. पण पहिल्या वेळा पाहिलं ते दुर्योधनाची प्रतिक्रिया, तेव्हा पांडव सैन्य पाहिल्यानंतर तो पहिला द्रोणाचार्यांकडे गेला, किंवा सांभाळा जरा सगळ्या ह्याच्यात. जसं लहान मुलं घाबरला की आईकडे जातो, तसा दुर्योधन थोडासा घाबरला असणारच, म्हणून तो पहिला द्रोणाचार्यांकडे गेला की तुम्ही सांभाळा बघा सगळं, आता कोण कोण आहे ते बघा, बघा सगळे काय आहे ते, कोणाशी लढायचं आणि कोणाला तुम्हाला हरवायचं. ही दुर्योधनाची भूमिका होती. अर्जुनाची भूमिका उलटी होती. म्हणून त्यात म्हणले की त्यांनी धनुष्य सरसावलंय हातामध्ये, की आता बाण मारायचाच आहे, कारण शंखध्वनी झाले होते, युद्ध सुरू करायचंच होतं. युद्ध सुरू करायच्या तयारीने त्यांनी म्हटलंय की त्या कौरवांना पाहून त्यांनी धनुष्य उभारलं, हातात उंच केलं धनुष्य, की चला आता
आपण युद्ध करूया म्हणून. आणि मग तो कृष्णाला म्हणाला. आता यांचा संवाद चालू झाला. आता कसं हा संवाद, तिथे काही लाऊडस्पीकर नव्हते, ते फारसे कोणाला ऐकू गेलेलं नाहीये, पण काहीतरी संवाद झाला हे कळलं लोकांना. आणि त्यामुळेच कदाचित थोडी शांतता निर्माण झाली की थांबा, अजून यांचं काहीतरी बोलणं चाललंय, म्हणून युद्ध सुरू झालेलं नाही. नाही तर युद्ध सुरू झालं असं, दोन्हीकडनं शंख वाजल्यानंतर युद्ध सुरू व्हायला पाहिजे. पण अर्जुन श्रीकृष्णांची बोलतोय म्हणले साहजिक लोकांना तेवढं कळलं की दोघांचं काहीतरी बोलणं सुरू झालेलं आहे. मग तो काय म्हणाला अर्जुन, धनुष्य चला आता युद्धच करायचं आपल्याला. तर तो म्हणला हे अच्युता. तर कृष्णाची अनेक नावं आहेत, प्रत्येका निर्णय नावं वापरली गेलेली आहेत, आणि बरेच वेळा ते छंदबद्ध करण्यामध्ये देखील थोडं त्या पद्धतीने नाव वापरावं लागतं, कारण त्या मात्रा जोडल्या पाहिजेत सगळ्या. तर या ठिकाणी अच्युत शब्द वापरलेला आहे. आणि त्यांनी झाले माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. सेनयोरू भयोर मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. म्हणजे मागे असणार कुठेतरी रथ, तो पुढे नेऊन उभा कर म्हणलाय, कृष्णाला विनंती केलेली आहे त्यांनी. आता कसं कृष्ण सारथी आहे, आणि सारथी म्हटल्यानंतर त्याला सगळं ऐकायला पाहिजे, जो कोण योद्धा सांगेल ते. तर सारथ्याला स्वतःचं पण डोकं असतं, ते वापरायचं असतं, ते कौशल्य पण असतं. ते कृष्ण तर आदर्श सारथी होते, सगळ्यात बाबतीत आदर्श होते, सारथ्यात पण आदर्श होते. आणि म्हणूनच अर्जुनाने म्हटलं की तू आदर्श सारथीत तर माझं सारथी हो म्हणून सांगितलं होतं त्याला. त्यामुळे ते सारथी झाले. पण तरी देखील सारथी म्हटले की ऐकावं लागतं. त्यामुळे कृष्णाला एका दृष्टीने आदेशच दिला अर्जुनाने की अच्युता 2 सैन्याच्या मध्ये नेऊन माझा रथ उभा कर. आणि करून काय करणार, तो पुढे तो म्हणतोय पुढच्या याच्यात, यावत एतान निरीक्षेहम योद्धू कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. मला निरीक्षण करायचं म्हणजे मला पाहू दे. दुर्योधन म्हणते पहा पहा म्हणून सांगतो, अर्जुन म्हणतो मलाच पाहू दे. कोणाला पाहायचं तर कोण युद्ध करायला कोण तयार आहे ते, कोण कोण समोर, माझ्याकडे समोर कोण आहेत, कोणाशी मला युद्ध करायचंय ते मला पाहू दे. आता गंमत अशी की त्याला माहिती होतं कोणाशी युद्ध करायचं ते, कारण आधी त्या वाटाघाटी झाल्या त्या पांडवांच्या बाजूला कोण, कौरवांच्या बाजूला कोण, या संबंधी पुष्कळ चर्चाही झाल्या, त्या प्रत्यक्ष घटनाही घडल्या होत्या, एकमेकाला कळलेलं होतं, त्याला माहित होतं समोर कोण आहे ते. मग तो असं का म्हणतो हा सुद्धा प्रश्न आहे, मला पाहू दे म्हणून. आणि त्याच्या आधी म्हटलेलं आहे की धनुष्य सरसावलंय त्यांनी, म्हणजे युद्धाच्या तयारीनेच आहे तो उभा आहे. पाहू दे असं म्हणे, याच्यामध्ये असा अर्थ असेल की ठीक आहे कोणी ते बघू दे, बघतो त्यांच्याकडे मी आता चांगला अशा अर्थ आपण म्हणतो ना, बघतो तुझ्याकडे मी आता. नाही काय त्याचा चेहरा नसतो बघायचा आपल्याला, काही त्याच निपात कसा करायचा ते बघायचं असतं. तशा उद्देशाने अर्जुन म्हणतोय ना की बघू दे मला कोण कोण आहे ते, थोडक्यात कोणाकोणाला मारायचं आहे हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा अशा अर्थाने त्यांनी जे सांगितलेलं आहे हे मला बघायचंय असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो. तर कसं होतं, हे धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्धाचे काही नियम असतात. जसं म्हटलं की सूर्योदयाला सुरू होतं, सूर्यास्ताला थांबतं. मग सूर्यास्ताला की थांबायचं, मग कोणी कोणाचं शस्त्र वापरायचंच नाही. उलट युद्ध थांबल्यानंतर ते एकमेकांच्या रावट्यात जाऊन चौकशी करायची, शोक व्यक्त करायचे. दिवसभर आपणच मारायचं, रात्री जाऊन शोक व्यक्त करायचं, अशी पद्धत होती तिथे. म्हणजे युद्ध थांबलं की पद्धत ते शत्रू तर संपलं ना, अरे तुमच्याकडचे कोण गेले, मग आम्ही शोक व्यक्त करतो. धर्मयुद्धाचं होतं. तसं धर्मयुद्ध दुसरा एक भाग होता की रथी हा रथीशी युद्ध करेल आणि महारथी महारथीशी करेल, पदाती हा पदातीशी करेल. म्हणजे समतुल्य असेल त्यांनी एकमेकाशी युद्ध करायचं हा नियम होता. आणि तो भीष्माचार्य असेपर्यंत पाळला गेला. भीष्माचार्य गेल्यानंतर सगळे नियम गुणावर ठेवले गेले, सर सकट वाटेल तसं युद्ध झालं नंतर मग, पण तो तरी पाळला. त्यामुळे मग अर्जुनाचा तोही विषय असे, बरं कोण रथी आहेत कोण महारथी आहेत. अर्जुन महारथी होता, म्हणजे समोरच्या पैकी महारथी कोण कोण आहेत ते आपल्याला कळेल. त्यामुळे त्याच्याकरताही त्याची म्हणण्याची त्याचा उद्देश असावा असं म्हणायचे की बघूया एकदा कोण आहेत ते.
ठीक आहे, आपण थांबूया ते. बाकी पुढचं काय काय त्यांनी बघितलं आणि काय झालं ते तर मोठं फार इंटरेस्टिंग विषय आहे तो आपण